वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 पेपर 1 परिसर अभ्यास EVS विषयाचे आपण पुन्हा काही अभ्यासक्रमावर आधारित सिलेक्टेड आणि इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, ऑलरेडी आपण 20 व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ क्रमांक 21 आपण आज पाहणार आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित हे 20 प्रश्न या ठिकाणी असणार आहे. कारण 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहे, जशा प्रकारे काठिण्य पातळी परीक्षेमध्ये असते मित्रांनो, ते लक्षात ठेवून आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न रेडी केले आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट सप्टेंबर 2026साठी तुम्हाला टोटली व्हिडिओज, लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे सुळके म्हणजे डॅश डॅश. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे: हिमनदी, हिमनग, हिमपर्वत किंवा हिम सुळवा. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 हिमनग दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, हिमनग म्हणजे काय हे बघा, पाठ्यपुस्तकातून आपण ही माहिती घेतलेली आहे की हिम नदीच्या किंवा बर्फाच्या थराचा खूप मोठा तुकडा जेव्हा तुटून समुद्राच्या पाण्यात तरंगू लागतो त्याला हिमनग असे म्हणतात. याचा फक्त छोटा भाग पाण्याच्या वर दिसतो आणि मोठा भाग पाण्याखाली असतो, याला आपण हिमनग असे म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे सर, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला काय बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 म्हणजे सोपा प्रश्न आहे. मित्रांनो, काही सोपे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहे. प्रश्न आहे की डॅश डॅश विषयामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव आहे. तर हे बघा, विज्ञान विषयामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर करण्यास अधिक वाव असतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की हे बघा, संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे निगेटिव्ह मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वर यांचा ग्रंथ आहे. अमृतानुभव सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे आणि ज्ञानेश्वरी सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे D असेल यापैकी नाही, आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे D दिलेला आहे सर, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4. चौथा प्रश्न दिलेला आहे की पूर्ववाहिनी नदी पुढीलपैकी कोणती. आता हे बघा मित्रांनो, पूर्ववाहिनी नदी पुढीलपैकी कोणती प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहेत: तापी, उल्हास, नर्मदा आणि दामोदर. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, पूर्ववाहिनी नदी विचारलेला आहे, तर ऑप्शन जे D असेल, दामोदर नदी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे D असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण तुम्ही समजू शकतात. जशा प्रकारे माहिती दिलेली आहे की दामोदर नदी ही छोटा नागपूर पठारावर झारखंड उगम पावून पूर्वेकडे पूर्ववाहिनी वाहत जाते. ती पुढे पश्चिम बंगाल हुगडी नदीला जाऊन मिळते, त्यामुळे ही प्रमुख पूर्ववाहिनी नदी आहे. म्हणजे ऑप्शन जे D असेल, पर्याय जे D दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% पाहायला मिळणार आहे. कारण परिसर अभ्यास या विषयामध्ये तुम्हाला विज्ञान, समाजशास्त्र विषयाचे प्रश्न मिक्स करून विचारले जातात. सर, प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे बघा, की खालीलपैकी कोणत्या पिकास नगदी पीक असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. ऑप्शन जे 1 असेल, कापूस, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. आता नगदी पीक म्हणजे काय, तर हे बघा, ज्या पिकांची लागवड प्रामुख्याने खाण्यासाठी न करता
बाजारात विकून त्वरित नफा किंवा पैसा मिळवण्यासाठी केली जाते त्याला नगदी पिके असे म्हणतात. कापूस हे कापड उद्योगासाठी लागणारे एक प्रमुख नगदी पीक आहे. म्हणजे ऑप्शन जे एक दिलेला आहे, पर्याय जे एक दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्टेटमेंट टाईप हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके 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 चालेल. ओके, स्टेटमेंट टाईप हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. हे बघा, प्रश्न काय आहे की सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 3 विधाने 3 पर्याय दिलेली आहे आणि सखोल शेती या शेतीशी संबंधित बाबी कोणत्या प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. तर हे बघा, ऑप्शन जे एक असेल की एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक. ऑप्शन 2 मनुष्य व पशुबळाचा जास्तीत जास्त वापर म्हणजे ऑप्शन 2 बरोबर आहे. मर्यादित यांत्रिकीकरण ऑप्शन 3 सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन 1 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल फक्त ब आणि क विधाने या ठिकाणी बरोबर असणार आहे. मित्रांनो, आता हे बघा, ऑप्शन 1 का चुकीचा दिलेला आहे ते तुम्ही समजून घ्या. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे मित्रांनो, हे बघा की एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर विस्तीर्ण क्षेत्रात घेतले जाणारे पीक हे वैशिष्ट्य मळ्याच्या शेतीचे किंवा विस्तृत शेतीचे आहे, सखोल शेतीचे नाही. लक्षात ठेवा, सखोल शेतीमध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पिके अनेकदा एका वर्षात 2 किंवा 3 पिके घेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न आहे की व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता. तर हे बघा मित्रांनो, सोपी पद्धत आहे, कारण सम्राट अशोक ज्या ठिकाणी शेवटी दिसत आहे तो आपला उत्तर राहणार आहे. तर हे बघा, व्यक्ती आणि त्यांच्या कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय म्हणजे वर्धमान महावीर. ऑप्शन 1 गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे की शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, परीक्षेत वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अमात्य व सचिव, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व सचिव किंवा न्यायाधीश व पंडितराव. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्ध प्रसंगी लढाई करावी लागत असे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, अमात्य व सचिव आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. सर, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. स्पष्टीकरण तुम्ही पाहू शकतात. हे बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय नियमानुसार अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश आणि पंडितराव दानाध्यक्ष हे 2 मंत्री वगळता उर्वरित सर्व 6 मंत्र्यांना प्रत्यक्ष युद्ध प्रसंगी सैन्य घेऊन मोहिमेवर जावे लागत असे आणि प्रत्यक्ष लढाई करावी लागत असे. फक्त 2च लोक असे आहे ज्यांना या ठिकाणी म्हणजे फ्री केला होता, ते म्हणजे पंडितराव आणि न्यायाधीश. म्हणजे ऑप्शन जे आपला 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, पुन्हा एक स्टेटमेंट टाईप क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. मित्रांनो, प्रश्न आहे की सर खालीलपैकी योग्य विधान कोणते. आता हे बघा, आपल्याला 2 विधाने दिलेली आहे आणि प्रश्न आहे की सर योग्य विधान कोणते. तर हे बघा, आदिल शहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला होता. बरोबर आहे. हा रिपीटेड प्रश्न आहे, 2-3 वेळा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. आणि निजाम शहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. म्हणजे दुसरे विधान चुकीचे राहणार आहे. तर फक्त अ या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे सर ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे तोच आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न तुम्ही पाहू शकतात. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायापैकी कोणत्या वनात आढळतात. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे की सुंदरी, कांदळ व तिवार या वनस्पती प्रामुख्याने कोणत्या वनात आढळतात. खारफुटीची वने आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही स्पष्टीकरण सुद्धा पाहू शकतात की खारफुटीची वने, सुंदरी, कांदळ आणि तिवर
या वनस्पती प्रामुख्याने समुद्र किनारपट्टीच्या, खाडीच्या आणि दलदलीच्या भागात आढळतात. या वनस्पती समुद्राच्या खाऱ्या पाण्यातही उत्तम प्रकारे वाढतात. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध सुंदरबन हे नाव तेथे मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या सुंदरी वृक्षामुळेच पडले आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीची खाडी परिसरात या वनस्पती मोठ्या प्रमाणे आढळतात. म्हणजे ऑप्शन जे सी असेल, पर्याय जे सी दिलेला आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11वा प्रश्न आहे की खालीलपैकी अयोग्य विधान कोणता. हे बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी अयोग्य विधान विचारलेलं आहे, म्हणजे 4 विधाने दिलेली आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 आहे की प्रामुख्याने पक्षामध्ये अपत्याची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरते. म्हणजे पहिले जे विधान आहे ते 100% या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. दुसरे विधान काय आहे की प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. हा विधान या ठिकाणी चुकीचा राहणार आहे. ऑप्शन 3 दिलेला आहे की फुलपाखरांसारख्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्रे असतात. म्हणजे ऑप्शन 3 बरोबर आहे. आणि मानवामध्ये आढळणाऱ्या गुणसूत्राच्या स्थितीच्या विरुद्ध स्थिती काही अपवाद वगळता पक्ष्यांच्या नर मादीतील गुणसूत्रात आढळते. म्हणजे पर्याय 4 सुद्धा बरोबर आहे, परंतु ऑप्शन 2 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे अयोग्य विधान राहणार आहे. मित्रांनो, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला आमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 12. सर 12वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, आता 12वा प्रश्न काय आहे. 12वा प्रश्न आहे की नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांची वैशिष्ट्ये खाली पर्यायपैकी कोणते. तर हे बघा मित्रांनो, आन्सर की मध्ये ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 बरोबर उत्तर दिलेलं आहे, परंतु 100% जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 2 की समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणाचा उतार मंद असतो. म्हणजे पर्याय जे 2 असेल ते बरोबर दिलेलं आहे. आणि ऑफिशियल जे आन्सर की आहे परीक्षा परिषदेची त्यामध्ये ऑप्शन 4 सुद्धा बरोबर दिलेला आहे, परंतु या ठिकाणी 100% बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा जे प्रश्न आहे हा सुद्धा एक कन्फ्यूज करणारा प्रश्न या ठिकाणी आहे की मित्रांनो, कारण PYQ काय असतात त्यामध्ये काही ना काही चेंजेस होऊन जातात. प्रश्न काय आहे की राष्ट्रीय महामार्ग जात नसलेला राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता. उत्तर सूचीमध्ये ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते उत्तर दिलेलं आहे की परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यात महामार्ग जात नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल तो आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. आता या प्रश्नासंदर्भात सुद्धा काही आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न MPSC आणि TET दोन्ही परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की ऐतिहासिक परीक्षांच्या MPSC TET अधिकृत उत्तर तालिकेनुसार परभणी, हिंगोली आणि लातूर हे महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्ग नसलेले जुन्या नोंदीनुसार अचूक जिल्हे आहेत. तरी सध्याच्या स्थितीत या जिल्ह्यातून नवीन राष्ट्रीय महामार्ग जात असले तरी परीक्षेच्या दृष्टिकोनातून पर्याय 1 हाच योग्य मानला जाईल. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे की संयुक्त राष्ट्राशी म्हणजे UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. 4 पर्याय दिलेले आहे आणि उत्तर काय राहणार आहे तर हे बघा, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग म्हणजे IAEA हा आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न संदर्भात काही माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा या संस्थेचे मुख्यालय ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथे आहे. याची स्थापना 1957 मध्ये झाली असून ही संघटना अणुऊर्जेच्या शांततापूर्ण आणि सुरक्षित वापर करण्यासाठी काम करते. व्हिएन्ना येथे ओपेक
आणि युनिडोचे मुख्यालय देखील आहेत, म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की हेपेटिटिस या रोगासंबंधी असलेले योग्य विधान खालील पर्यायापैकी कोणते. प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे, वन लाइनर क्वेश्चन आहे आणि ऑप्शन जे 4 असेल की विषाणूच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह हा आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाटेट 2026 अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे पेपर 1 साठी. तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की 28 जून 2026 पेपर 1 साठी आपण हे अपडेट प्रश्नसंच तयार केलेले आहे. परीक्षेला 27 दिवस बाकी आहे आणि पेपर 1 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयाचे प्रश्नसंच अवेलेबल आहे. मित्रांनो, फक्त 499 मध्ये तुम्हाला हे 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका विथ उत्तर सूची विथ आन्सर की या ठिकाणी दिली जाणार आहे. मित्रांनो, लिमिटेड ऑफर आहे. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर पाठवलं जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा. मित्रांनो, लगेच तुम्हाला पेपर 1 साठी हे प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून 28 जून 2026 पेपर 1 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे प्रश्नसंच असणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाहीत किंवा तुमची कोणतीही तयारी नाही तर कमीत कमी हे प्रश्नसंच सॉल्व्ह करून हे प्रश्नसंच सोडून परीक्षेला जा मित्रांनो, म्हणजे 100% तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा फायदा मिळणार आहे. जवळपास 1500 क्वालिटी क्वेश्चन आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये ऍड केलेले आहे. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. ओके, व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आहे की हवेचे 5 भाग केल्यास त्यातील डॅश डॅश भाग ऑक्सिजन असतो. तर हे बघा मित्रांनो, लॉजिकल प्रश्न आहे, कारण जवळपास 20.95% ऑक्सिजन आपल्याला पृथ्वीवर मिळतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की आपल्या वातावरणातील हवेमध्ये सुमारे 21% जवळपास म्हणजे 21% ऑक्सिजन वायू असतो. चला पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न काय आहे बघा की पृथ्वीपासून उंचावरची हवा पृथ्वी लगतच्या हवेपेक्षा डॅश डॅश असते. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. दाट असते, उबदार असते, विरळ असते किंवा संतृप्त असते. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हवेचे जास्त प्रमाण आणि हवेतील वायूचे कण पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ म्हणजे लगत जास्त असते. जसे जसे आपण पृथ्वीपासून उंचावर जातो तशी तशी गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते आणि हवेचा दाबही घटतो. त्यामुळे उंचावरची हवा विरळ होत जाते. उदाहरणार्थ, उंचावर ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे हेच मुख्य कारण आहे. चला पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की डॅश डॅश हे वृक्षवासी प्राणी नाही. तर हे बघा, साप हा वृक्षवासी प्राणी नाही, म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल योग्य उत्तर राहणार आहे. सर पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न आहे की तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण डॅश डॅश यांचे असते. तर तहसीलदार यांचे असते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार डॅश डॅश कलमानुसार आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि 72 कलमानुसार राष्ट्रपतींना म्हणजे आर्टिकल 72 अनुसार राष्ट्रपती यांना दयेचा अधिकार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल मित्रांनो आपला योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे महाटेट
28 जून 2026साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तशाच प्रकारचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ॲड केलेले आहे. आणि जर तुम्हाला पेपर 1 साठी प्रश्नसंच पाहिजे मित्रांनो तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही पेड करून हे परचेस करू शकतात किंवा फक्त तुम्हाला परिसर अभ्यासासाठी प्रश्नसंच पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका परिसर अभ्यास विषयाची दिली जाईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.